नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. दौंड इंदापूरमध्ये बनावट मद्याच्या साठ्यावर कारवाई. 3 लाखांचा साठा जप्त. 2 सख्या भावांसह 3 जणांना अटक. पुणे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड व इंदापूर तालुक्यात धडक कारवाई करत तब्बल 3 लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी 2 सख्या भावांसह 3घांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाल्याचे स्पष्ट होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नोव्हेंबर 17 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गावर संशयास्पदरित्या निघालेल्या मारुती इको गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यात निर्मिती करण्यात आलेले व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले मद्याच्या पेट्या आढळल्या. या प्रकरणी गाडी चालक वैभव रवींद्र साळुंके वय 27 वर्षे राहणार भवानीनगर तालुका इंदापूर याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत हा मद्यसाठा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथून आणल्याचे उघड झाले. त्यानंतर शुल्क विभागाच्या पथकाने नोव्हेंबर 18 रोजी भवानीनगर येथे वैभवचा भाऊ किरण साळुंके यांच्या घरावर छापा टाकला. धाडीत घरात लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. तसेच नामांकित मद्य कंपन्यांच्या तब्बल 1300 बनावट लेबल्सचा साठाही जप्त करण्यात आला. पथकाने या प्रकरणी किरण रवींद्र साळुंके वय 33 वर्षे आणि संदीप राजाराम रणदिवे वय 28 वर्षे यांना अटक केली. कारवाईत एकूण 1152 मद्याच्या बाटल्या, मारुती इको वाहन आणि 1300 बनावट लेबल्स असा सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनावट लेबल्सचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळल्यामुळे मद्यनिर्मितीची मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड येथील निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंझरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, अंमलदार संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोणपे, केशव वामने आदी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड.